पूर्णपणे मिळालं नाही, हे मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे ना, सुरूच राहणार आहे. तुम्हाला सांगा कारण जरांगे पाटील म्हणतात आरक्षणाचा विषय संपला. हे बघा, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी सांगू इच्छितोय का त्या GRच्या माध्यमातून ज्या कुणबी बांधवांच्या नोंदी आहेत अशाच बांधवांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी भेटणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून या ठिकाणी संपलेला नाहीये. मराठा आरक्षणाचा प्रश्न मी अजून आपल्या या ठिकाणी जाहीरपणे सांगितलोय तर 50% आत बरं का, 50% आकवाटा पूर्ण झालेला आहे. 52% पर्यंत आरक्षण गेलेलं आहे. त्याच्यामुळं जर मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल तर ते केंद्र सरकार कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला राज्य सरकारला नाही. त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये आमचं उपोषण या ठिकाणी राहणार आहे, कायम राहणार आहे. मराठा समाजाला हिंदीमध्ये समावेश करण्याला समाजाचा देखील विरोध आहे. हे बघा, मी आता त्या प्रश्नाचं उत्तर दिलेले तर ज्या बांधवांकडे कुणबी नोंदी असतील अशा त्यांच्या जवळच्या बांधवांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आता उदाहरणार्थ आता मी रमेश केरे, माझ्या आमच्या केरे कुटुंबात कोणाकडे कुणबी नोंद नाही, मग मला आरक्षण कसं भेटणार आहे? त्याच्यामुळं कोणाला दिलंय ते ESBCचं पण दिलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. बरं का, मी काय सांगतोय, याच्या अगोदर 16% आरक्षण दिलं ते टिकलं नाही, याच्या अगोदर 13% आरक्षण दिलं ते टिकलं नाही. हे 10% पण आरक्षण आहे कोर्टामध्ये, त्याला पण चॅलेंज झालेलं आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्याला दिल्लीमध्ये भेटू शकतं. जरांगे पाटलाच्या माध्यमातून आता बऱ्याचशा बांधवांना या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र या ठिकाणी भेटतंय आणि ज्यांच्या काही नोंदी असतील त्यांच्या जवळच्या बऱ्याचशा बांधव स्पेसिफिक सांगा, 90% अहो, आम्ही आरक्षणासाठी चाललोय दिल्लीमध्ये. तुम्हाला काय सांगतोय माहिती, इकडे बघा, तुम्ही पहा प्रश्न इकडे बघा, तुम्ही पत्रकार बांधवांना माझ्या या ठिकाणी तुमच्या माहितीचं मी काय सांगतोय माहितीये का, 100% यश काय भेटलंय माहिती, काय म्हणतोय मी माहितीये का, ज्या बांधवांना पहिले कुणबीच्या नोंदी असून आता मराठवाड्यामध्ये जवळपास तुम्ही जर बघायला गेलं बरं का तर बऱ्याचशा बांधवांच्या या ठिकाणी नोंदी सापडल्या नोंदी नाहीत, ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र नाही, अशा बांधवांच्या आरक्षणासाठी नोंदी होत्या त्यांना भेटलेल्या. मी आपल्याला याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेले काय तर जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या कुणबी बांधवांच्या नोंदी होत्या आमचा लढा साठी लूट राहणार आहे. कारण एकीकडे सरकार म्हणत आहे 10% प्रश्न सुटलाय ना आरक्षणाचा. अहो, ज्यांच्या कुणबीच्या नोंदी होत्या त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. सगळ्या समाजाचा मिळून किती टक्के? आता जवळपास काय 5-10% पकडा, असे 5-10% मराठा बांधवांना या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र जरांगे पाटलांच्या बरं का. पण अजून बऱ्याचशा बांधवांनी ज्यांच्या नोंदी नाहीत अशा बांधवांनी काय करायचं? 90% प्रश्न सुटलेला नाही, 90% सुटायचा बाकी असं. बरं का, ज्या बांधवांच्या नोंदी नाहीत अशा बांधवांना आरक्षणाचा लढा हा अजून बाकी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढतोय. जरांगे पाटीलांनी 10% लोकांसाठी संघर्ष केला, उरलेल्या 90% लोकांसाठी तुम्ही संघर्ष करणार आहात. हे बघा, रमेश केरे काय म्हणजे काय संघर्ष करणार नेता नाही. इकडे बघा, हा मराठा समाजाच्या वतीने आम्ही बोलत आहोत. काय आजपर्यंत मग तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आजपर्यंत आम्ही जे काही आंदोलन केले आहेत एक मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत प्रति आंदोलन तुम्ही भविष्यात उभं करताय असं दिसतंय. मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात हे प्रति आंदोलन नाहीये. मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा आंदोलन केलेले आहेत त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये, मग ते आंतरवाली सराटी असू द्या, साष्ट पिंपळाला असू द्या, कोणतंही आंदोलन असू द्या, यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत. आणि मनोज जरांगे पाटील पण मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावून लढत आहे आणि आम्ही पण मराठा समाजाला आरक्षण भेटावून लढत आहोत. दिल्लीला घेऊन जाणार का त्यांना?
दारंगे पाटलांसोबत पण आम्ही चर्चा करू. दारंगे पाटलांच्या अगोदर पण तुमच्या माहिती सांगू का, आम्ही नगर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊ बरं का. मधल्या काळात आम्ही दिल्लीला पण आंदोलन करणार होतो, पण दारंगे पाटलांनी मुंबई या ठिकाणी ते आंदोलन जाहीर केल्यामुळं आम्ही ते आंदोलन पाठीमागे घेतलं आणि दारंगे पाटील मुंबईत गेले आणि आता आम्ही दिल्ली जाहीर करतोय. कारण मराठा समाजामध्ये पूर्ती म्हणून आम्ही ते आंदोलन पाठीमागे घेतलं. दिल्लीला स्वतः दोन भूमिका कसं काय घेता? एकीकडे मराठी ओबीसी म्हणता एकत्रीकरण करायचं, दुसरीकडे म्हणता दिल्लीत मराठासाठी आंदोलन करायचं. कधी म्हणतात की जरांगे पाटलांनी फसवलंय. मी कडं म्हणलं दारंगे पाटलांनी फसवलं. दारंगे पाटलांनी फसवलं म्हणजे कसं फसवलेलं आहे का? दारंगे पाटलांनी फसवलं म्हणजे कसं फसवलेलं माहिती का? ज्या बांधवांच्या नोंदी आहेत अशाच बांधवांना ते कुणबीत प्रमाणपत्र भेटणार आहे ना. काय आता नोंदी नाही द्या, आता मीडियात बसतो माझ्या त्या बरं कुणबीत प्रमाणपत्र आणून द्या बरं, मला नोंद द्या बरं आणून मला. अहो ज्या दारंगे पाटलाच्या आंदोलनाला यश कसं भेटलेलं आहे माहिती का? ज्या बांधवांच्या नोंदी होत्या अशा बांधवांना पण कुणबीत प्रमाणपत्र देत नव्हते. तुमची मागणी काय मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे का कसं पाहिजे? हे बघा, मराठा समाजाला इकडे मराठा समाजाला बरं का टिकणारं आरक्षण पाहिजे आणि ते टिकणारं आरक्षण जर पाहिजे असेल ते फक्त आणि फक्त आपल्या दिल्ली या ठिकाणी भेटू शकतं. परिषदेमध्ये आपण जाहीर केलं होतं का लवकरच आम्ही आंदोलन करणार आहे, त्याचं काय झालं? हे आमचे सहकारी लाखे पाटील या सगळ्या मित्रांनी जाहीर केलं होतं. तुम्ही पण होता? आम्ही होतो ना बरं का. आता ते लाखे पाटलांनी सांगा तुम्ही चर्चा करता विषयाला. टिकणारे आरक्षण कसं म्हटलं तुम्ही आता काहीतरी बोलले. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं मिळेल? 50% मर्यादा इकडे बघा, 50% मर्यादा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे बरं का. जर मराठा समाजात कायद्यात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला आहे. काय कायद्यात बदल करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे आणि त्यासाठी लवकरच आम्ही दिल्ली या ठिकाणी उपोषण करणार आहोत. पण म्हणजे त्यांनी कायदा बदलला की टिकणार आरक्षण? कुठल्या कॅटेगरी? 50%च्या वरती मर्यादा वाढवली पाहिजे. मराठा आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण भेटू शकत नाही. आरक्षणाची मर्यादा वाढवली. बरं, मग कुठल्या कॅटेगरीतून दिलं पाहिजे? आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला कोणत्या कॅटेगरीत टाकलं पाहिजे? पण ते आता ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये जाऊन तसं टिकणारं आरक्षण राहील ना ते आम्हाला. आम्हाला इकडे आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे. आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण लागतं आम्हाला. ओबीसीत गेल्यावर ओबीसीचे सगळेच आरक्षणाचे फायदे लागू होतात ना. आज मला सांगा तुम्ही, काल आपल्या चॅनलच्या सगळ्याच्या माध्यमातून मी नागपूरमध्ये न्यूज बघितली बरं का. आज हे जे ओबीसी नेते जाणून बुजून मराठा ओबीसी वाद लावण्याचे प्रयत्न करत आहे. नागपूरमध्ये बघा 27% जागा त्या ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी सोडलेली आहे. किती? 27% जागा. आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती जे नगरपालिकेचे इलेक्शन आहे बरं का, त्या ठिकाणी 27% जागा त्यांना त्या ठिकाणी सोडलेली आहे. मग या ओबीसी आरक्षणाला पुढे धक्का लागला सांगा बरं मला तुम्ही. पाटील तुम्ही कुत्र्याचा फोटो लावला ते उद्या गाडाचा फोटो लावू द्या ना. कुठे लक्षात आलं का? काय कोणाचा फोटो लावून लावू द्या बरं का. फक्त आमची विनंती काय आहे माहिती का? तेढ निर्माण नाही होणार का? कोणाला? दोन समाजात तेढ तर तुम्हीच निर्माण करताय ना. हक्के करतोय आम्ही नाही करू राहिलो. हक्की येऊ राहिला आमच्या आया बहिणी काढून राहिला. एकीकडे ओबीसी हाके आणि दुसरीकडे मराठा समाजाचा रमेश केरे. असं तुम्ही मसूर होणार आहे का? उद्या 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 ऐका ना, इथं सध्या परिस्थिती कुत्रा डुकराला मांजराला गाढवाला सगळे येऊ लागले बरोबर. हे आलं बरेच शिवगाळ आल्या वगैरे वगैरे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं ऐकणार आहे कोण असं वाटतं? इकडचे तिकडचे ऐकत. हे बघा कसं राहतं माहिती का, कोणत्याही गोष्टी सुरुवात करायला लागली काय. आज मराठा क्रांती ठोक मोर्चा योजना आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे. लवकरच माझे ओबीसी बांधवाचे पण संघटनेचे नेते माझे मित्र आहे ना, आमचं बोलणं चालू त्याच्यासोबत. ओबीसी बांधवाचे आपण मुलांना लक्ष्मण हाके तुमच्या भारत काय लक्ष्मण हाके म्हणजे रमेश केरे म्हणजे काही समाज नसतो तुमचा बाई सांगू आता मला सांगा. ओबीसी यायला तुम्ही त्याचा कुत्रा म्हणून लावला तर तेच काय करायचं? बरं का, तो कुत्र्यासारखाच भुकू राहिला ना तो. गाडवाच लावला तर लावू द्या ना त्याला, गाडवत लावू द्या. ओबीसी त्याचं नेतृत्व कोणी करणार नाही बरं का. ओबीसी संघटना आणि मराठा संघटना आणि आम्ही सगळे मिळून ती बैठक या ठिकाणी.